शहरातील झोपड्यांची संख्या 60,000पेक्षा अधिक आहे। जवळपास 3 लाख नागरिक झोपडपट्टीत वास्तव्यास असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यात यावी अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे। शहरातील झोपड्यांची संख्या 60,000पेक्षा अधिक झाली आहे। जवळपास 3 लाख नागरिक झोपडपट्टीत वास्तव्यास असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यात यावी अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महापालिकेकडे केली आहे। नवी मुंबई हे एक सुनियोजित शहर असलं तरी या शहरात हक्काचं घर घेणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यामुळे शहरात रोजीरोटीसाठी येणाऱ्या नागरिकांनी MIDC व सिडकोच्या जागेवर झोपड्या बांधून राहण्यास सुरुवात केली आहे। या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांना पाण्यापासून नागरी सुविधांपर्यंत अनेक प्रश्न भेडसावत आहेत। त्यामुळे या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना मंदाताईंनी केल्या आहेत। त्यांनी गुरुवारी महापौर सुधाकर सोनावणे यांची भेट देऊन या विषयावर चर्चा केली। झोपडपट्टी वासियांसाठी आपण कोणत्या योजना राबवू शकतो यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करावं व यामध्ये झोपडपट्टी परिसरात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलवावं अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। देशभरात शुक्रवारी ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कुर्बानी दिली तर मस्जिदीतही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। देशभरात शुक्रवारी ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या। ईद निमित्त अल्लाहच्या प्रती प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करण्यासाठी बकरी ईद साजरी केली जाते। नवी मुंबईतही बकरी ईदचा उत्साह दिसून आला। मुस्लिम बांधवांनी मस्जिदीत जाऊन नमाज पठण केलं। यावेळी मस्जिदीबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। नमाज पठणानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात अल्लाहला बकऱ्याची कुर्बानी दिली। यासाठी नवी मुंबईत जवळपास 50,000 बकऱ्या दाखल झाल्या होत्या। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल व सूरज कांबळे, MVTV। तुर्भ्यातील मॅप्को मार्केट जवळ असणारी गटारं तुंबलेली असून हे सांडपाणी आता रस्त्यावर येऊ लागले। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। येथील नागरिकांनी संबंधित विभाग अधिकाऱ्याकडे याविषयी तक्रार केली आहे। मात्र अद्याप पालिकेचा एकही अधिकारी वा कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही। तुर्भ्यातील मॅप्को मार्केट जवळील गटारे तुडुंब भरली असून या गटारातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे। ही परिस्थिती काही आजची नाही, गेले 2 महिने येथील नागरिकांना ही समस्या भेडसावत आहे। या घाणेरड्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत धरून चालावं लागत आहे। सध्या तुर्भे परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। त्यात या समस्येकडे पालिका प्रशासन कानाडोळा करीत असल्याने येथील नागरिक नाराज व चिंतित अशा दुहेरी संभ्रमात पडलेत। या तुंबलेल्या नाल्याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र या समस्येकडे फारसं गांभीर्याने बघितलं गेलं नाही। अद्याप पालिकेचा एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही। त्यामुळे पालिका नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ करत असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत। 2 महिने झाले गटर इथे तुंबलेलं आहे। हे पाणी 2 महिन्यापासून रस्त्यावर येत आहे। याच्यावर कोणीही कारवाई करत नाही। इथला वार्ड ऑफिसरला 2-3 वेळेस मी स्वतः कॉन्टॅक्ट करून सांगितलं, त्याच्याबद्दल काही कारवाई नाही। बरं, दुसरी गोष्ट म्हणजे योगी एक्झिक्युटिव्ह पासून सिग्नलपर्यंत रोज ट्रॅफिक जाम होते। दोन्ही साईडनी ट्रक उभे असतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट झालेत, त्याच्यावरही काही कारवाई होत नाही। मला हे कळत नाही, एवढी घाण वास येते, याच्यामुळे डेंग्यू मलेरिया होणार हे सगळ्या जगाला सांगता आणि इथे लक्ष देऊ शकत नाही महानगरपालिका। MVTV वृत्तवाहिनीने या बातमीची दखल घेतल्यानं नागरिकांनी MVTVचे आभार मानलेत, तर दुसरीकडे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याने हे क्षेत्र नो पार्किंग झोन म्हणून पालिकेनं जाहीर करावं अशी मागणीही नागरिकांनी MVTVच्या माध्यमातून केली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी होणाऱ्या पदपथावरील अतिक्रमणावरही पालिकेनं लक्ष द्यावं व त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व सनी मेहरोल, MVTV। पुरातन विभागाच्या परवानगी अभावी तुर्तास रखडलेल्या बेलापूर किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली आहे। पुरातन विभागाच्या परवानगी अभावी तुर्तास रखडलेल्या बेलापूर किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली आहे। बेलापूर किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी सिडकोनं निधी
निधी मंजूर केला. मात्र पुरातन विभागाच्या परवानगी अभावी हे काम रखडलं आहे. त्यामुळे या संदर्भात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडको संचालकांना निवेदन दिले. हे काम मार्गी लागल्यास या ठिकाणी पर्यटन स्थळामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल व या किल्ल्याचे संवर्धन होण्यासही मदत होईल, असा आशावाद त्यांनी या निवेदनातून व्यक्त केला असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी यांना त्याने आपण हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लोकमत कार्यालयात विराजमान गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी श्रीचरणी राज्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रार्थना केली. शहरातील इतरही मंडळांना मंदाताईंनी भेट दिली. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी लोकमत कार्यालयात विराजमान गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी श्रीचरणी राज्यातील दुष्काळाचं निवारण होऊ दे अशी प्रार्थना केली. या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा लोकमत वृत्तपत्राच्या संपादकांनी सत्कार केला. त्यानंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नेरूळ येथील श्री गणेश सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही भेट दिली व गणरायाचं दर्शन घेतलं. विघ्न विनाशक गुणजन पालक, विघ्न विनाशक गुणजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका. करावे गावाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा महाराजाही सध्या सर्वांचंच लक्ष वेधत आहे. भव्य व आकर्षक गणेश मूर्ती, महल रूपी साज सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, सूरज कांबळे, MVTV. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवी मुंबईत मात्र वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना ऑगस्ट 2016 पर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा सध्या धरण क्षेत्रात उपलब्ध आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवी मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणात चांगला पाऊस झाला. मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत 2024.50 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून धरणाची पातळी 80 मीटर पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना ऑगस्ट 2016 पर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. मुंबई आणि पुणे सारख्या शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे हक्काचे मोरबे धरण असल्याने पाणी कपातीपासून नवी मुंबईकरांची सुटका झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.